3 ओवर का मुकाबला कौन सी टीम होगी जो सुपर 6 के लिए आज की रात में क्वालिफाई करेगी। tenniscricket.in द्वारा इस टूर्नामेंट को लाइव दिखाया जा रहा है। मेरे साथी स्कोरर मुझे यहाँ से काफी अच्छी यहाँ पर इंफॉर्मेशन पहुंचाते हुए नजर आ रहे हैं। प्रणय जी मात्रे सर, मैन फ्रॉम मोराबे, और जरूर हमारे सैंडी डीजे SDC। आज की रात काफी जबरदस्त यहाँ पर सभी की भूमिका है। अंपायरिंग की भूमिका में मेन अंपायर नीरज जी राणावत सर, स्क्वायर लेग अंपायर गणेश जी भाविस्कर सर, और जरूर शशि मेहर सर। 3 ऑफिशियल्स अंपायर यहाँ पर देखते हुए नजर आ रहे हैं। NR पैनल इस टूर्नामेंट में जरूर इस्तेमाल किया जा चुका है। अब जरूर यहाँ से मुकाबला शुरू होता हुआ नजर आएगा। नितलस टीम फील्डिंग से जाइए प्लीज। 3 ओवर का मुकाबला। आज की रात में 4-4 टीम यहाँ पर कम थी और 4-4 टीम चेंजेस हुए थे वहां पर लॉट्स में भी। बहुत सारा चेंजेस करना पड़ा आयोजन करताओं को, लेकिन जरूर कल ऐसा नहीं होगा। कल 7:30 बजे मैच शुरू होते हुए नजर आएंगे। 7 बजे रिपोर्टिंग है, 7 बजे से ही मैच शुरू होते। ये खासियत है शेलकर गांव की टूर्नामेंट की। तो कल की जो टीम है आपको जरूर 7 बजे यहाँ पर आना है किसी भी हालत में। कल की रात में पहला मुकाबला NCC उल्वे और उनके खिलाफ बेलपाड़ा 11 बेलपाड़ा। उल्वे नोड की पूरी टीम है, यानी कि इस मैदान के ऊपर मेला लगेगा कल की रात। दूसरा मुकाबला है तरगर और मोहा कोलीवाड़ा। तीसरा मुकाबला होगा शिवाजी नगर और शेलगर, और चौथा मुकाबला है चैलेंजर चिर्रे उनके खिलाफ रूई स्पोर्ट मोराबे, यानी कि हमारे जरूर स्कोरर दोस्त प्रणय जी मात्रे इनके गांव की टीम, और वो भी इन एक्शन शायद नजर आएंगे कल। चलिए जाते हैं सीधा मैदान की तरफ, जहां पर आज की रात का अंतिम मुकाबला। अतुल काटे गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए, स्ट्राइकर एंड के ऊपर रोहित पाटिल। शुरुआत रोहित घरत यहां पर शुरुआत करते हुए पहली गेंद, और पहली गेंद के ऊपर बड़ा हिट, 6 रन। चला ओव्हर स्टेप चेक करायचं आहे बघा। tenniscricket.in द्वारा नक्कीच आपण चेक करूया लगेचच। फेयर डिलीवरी है। पहली गेंद, और पहली गेंद के ऊपर गेंदबाज का स्वागत किया स्वैग के साथ अतुल काटे। इस गेंदबाज के ऊपर पहले गेंद के ऊपर बड़ा हिट आता हुआ रोहित घरत द्वारा। इस बार देखिए एक और गेंद तेज तर्रार थी, वहां पर खिलाड़ी तैनात, रनआउट का खतरा। यदि डायरेक्ट हिट होता तो रोहित घरत को यहां पर वापस लौटना पड़ सकता था, लेकिन वैसा हुआ नहीं। सिंगल मिला, सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 7। रोहित शशिकांत घरत और रोहित गुरुनाथ घरत ये ओपनिंग पेयर मैदान के अंदर नजर आते भी। स्ट्राइकर एंड के ऊपर रोहित शशिकांत घरत अब नजर आएंगे। 2 गेंदों में 7 रन बनाए। 3 ओवर का ये मुकाबला है, तो दोनों बल्लेबाजों भी जानते हैं कि बड़े हिट यहां से दागने होंगे। अतुल काटे जो अच्छे अच्छे बल्लेबाजों को बांध कर रखने का काम करते, उनके ऊपर वहां पर हावी हुए थे रोहित घरत। फिर एक बार अतुल तैयार। इस बार तेज तर्रार गेंद, लेकिन उतना ही जबरदस्त शॉट। क्रिकेट की खूबसूरती, नजाकत वहां पर दिखाई रोहित शशिकांत घरत ने। गेंद एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन से बाहर, 4 रन। 4 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 11। काफी जबरदस्त बल्लेबाजी टीम स्माइरा 11 MVP दागटी जुई की। जरूर रोहित घरत से जब मैं बातचीत कर रहा था, उन्होंने कहा था कि टीम थोड़ी बहुत वहां पर बैकफुट पे, लेकिन इस मैदान के ऊपर आज काफी अच्छा प्रदर्शन।
इस बार देखिए तेज तर्रार यॉर्कर गेंद फेंकी वहां पर अतुल काटे ने और डॉट गेंद की समाप्ति होती हुई नजर आ रही है। इस ओवर की 4 गेंदें यहां से जरूर हो चुकी है। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 11। रोहित शशिकांत गरत पहले गेंद के ऊपर काफी जबरदस्त शॉट खेला वहां पर 4 के साथ अपने पारी की शुरुआत की। स्कोर कार्ड पर रन लगते हुए 11 रन। फिर एक बार अतुल की एक गेंद बिल्कुल एक और तेज तर्रार ब्लॉक बॉल में गेंद यहां पर फेंकी। लगातार की यह दूसरी डॉट गेंद खेलते हुए रोहित शशिकांत गरत। इस ओवर की बात करेंगे, अंतिम गेंद शेष है। अतुल काटे पहले 3 गेंदों में 11 आए थे, लेकिन उसके बाद लगातार 2 डॉट गेंदें फेंकी। इस गेंद के ऊपर अब रोहित शशिकांत गरत क्या बड़ा हिट के लिए जाएंगे या फिर सिंगल डबल के साथ बल्लेबाजी करते हुए नजर आएंगे, ये जरूर यहां से देखना होगा। इस ओवर की अंतिम गेंद इस बार देखिए एक और यॉर्कर गेंद यहां से फेंकते हुए सिंगल रन आसानी के साथ, पूरा सिंगल के साथ ओवर की समाप्ति। पहले ओवर की समाप्ति के बाद टीम स्माइरा 11 एमवीवी दागती हुई टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 12। अभी भी 2 ओवर का खेल यहां से बाकी है। जरूर 2 ओवर्स में रोहित शशिकांत गरत और रोहित गुरुनाथ गरत कितने रन्स बनाएंगे ये देखना होगा, और कितने रनों का टारगेट टीम संग्राम 11 नितलस के सामने रखेंगे ये जरूर यहां से देखना होगा। चलिए टीम मीटिंग के लिए आपको ज्यादा वक्त नहीं दिया जाएगा, तुरंत वहां पर फील्डिंग की रचना करनी है आपको। नहीं गेंदबाजी मार्ग पर आते हुए साहिल दरे। तीन ओवर का यह मुकाबला, पहला ओवर का खेल यहां पर समाप्त होता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए साहिल दरे, स्ट्राइक रेंज के ऊपर रोहित शशिकांत गरत। 3 ओवर का मुकाबला, अभी भी 2 ओवर आने बाकी है। टॉस जीतने के बाद टीम संग्राम 11 चैनवन नितलस टीम ने पहले फील्डिंग करने का फैसला लिया था। पहले ओवर की समाप्ति के बाद बने 12 रन। चलिए फील्डिंग की रचना करनी है तुरंत, ज्यादा वक्त आप खर्च कर रहे हैं। अंतिम मुकाबला है तो जरूर आपको घड़ी के ऊपर भी ध्यान देना होगा। साहिल दरे गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। चलिए अब मैच को शुरू करना है। स्ट्राइक रेंज के ऊपर रोहित गरत 4 गेंदों में 5 रनों की पारी खेल रहे, और रोहित ने पहले मैच में जबरदस्त पारी खेली थी। मैच 2 ओवर में वो मुकाबला फिनिश हुआ था वहां पर। इस बार देखिए घुटना टेक रोहित गरत का जबरदस्त सिक्सर, देख शानदार छक्का। टीम की टोटल आगे बढ़ती हुई नजर आएगी। स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 18 रन। पहले ओवर की समाप्ति के बाद बने थे 12। इस ओवर की शुरुआत में पहले ही गेंद के ऊपर बड़ा हिट दागते हुए रोहित गरत ने पहले मैच में बनाए थे 9 गेंदों में 33, दूसरे मैच में 3 गेंदों में 8 रन बनाए थे, और इस मैच में अभी तक अब बात करेंगे तो 5 गेंदें खेली है और 5 गेंदों में 11 रन बनाते हुए नजर आ रहे हैं रोहित शशिकांत गरत। आज की रात रोहित शर्मा भी 78 रन बनाए थे। आज रोहित नाम के बल्लेबाजों ने काफी अच्छा प्रदर्शन किया है। फिर एक बार साहिल दरे, फुल टॉस गेंद थी, जरूर वहां पर स्क्वायर लेग के रीजन में शॉट को खेला, फंबल हुए, सिंगल को तुरंत डबल में कन्वर्ट किया। वहां पर स्लॉग स्वीप वहां पर किया था। 2 रन मिलेंगे, 2 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ स्कोर कार्ड पर रन बनते हुए 20 रन, 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। ओवर नंबर दूसरा साहिल दरे का यहां से जारी है। रोहित काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए, चक्का आने के बाद सूझबूझ भरा शॉट नजर आया वहां से, स्क्वायर लेग रीजन में 2 रन वहां पर पूरे किए। इस ओवर की अभी भी 4 गेंदें यहां से शेष। स्ट्राइक रेंज के ऊपर रोहित शशिकांत गरत। गेंदबाजी में जरूर आजकल नजर नहीं आते हैं, लेकिन कई बार रोहित शशिकांत गरत ने गेंदबाजी भी काफी अच्छी की है अपने टीम के लिए, मैंने खुद देखा है, लेकिन अब गेंदबाजी काफी कम करते हुए नजर आ रहे हैं। फिर एक बार साहिल, इस बार रिवर्स खेला है, कोई खिलाड़ी नजर नहीं आता वहां पर, गेंद जाती भी नजर आएगी डीप पॉइंट रीजन में।
सीमा रेखा के बाहर रोहित गरत के बल्ले से रिवर्स का चौका। रिवर्स के जरिए यहां से चौका आता हुआ। टीम की टोटल रन संख्या 24, 24 रन स्कोर कार्ड के ऊपर। 3 ओवर का मुकाबला है। टीम स्माइरा 11 दाक्टित हुई भी जानती है कि जरूर टीम संग्राम 11 नितलस काफी बड़ी टीम है और इनके खिलाफ कम से कम 3 ओवर में 45 रन बनाने होंगे और शुरुआत काफी अच्छी होती हुई नजर आ रही है। 9 गेंदों में 24 रन बनाए टीम दाक्टित हुई ने। फिर एक बार साहिल दरे की ये गेंद घुटना टेका जरूर है। गेंद हवा में, ऊंचाई ज्यादा, लंबाई भी ज्यादा, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। रोहित ऑन फायर, 6 रन। एक और छक्का आता हुआ। टीम की टोटल अब स्कोर कार्ड के ऊपर बढ़ती हुई नजर आ रही है। टोटल पहुंचती हुई 30 रन और रोहित शशिकांत गरत खेल रहे निजी 23 रनों के ऊपर। शॉट देख सकते हैं आप, क्या जबरदस्त वहां पर शॉट को खेला था। टीम की टोटल रन संख्या 30 रन स्कोर कार्ड के ऊपर। अभी भी इस ओवर की 2 गेंदें यहां से शेष है। साहिल दरे महंगे साबित हो रहे और साहिल दरे जरूर कमबैक के लिए अक्सर जाने जाते हैं। वहां से कान मंत्र देते हुए भी टीम के खिलाड़ी नजर आ रहे साहिल दरे को। जरूर जब बड़े हिट आते तो अपने टीम के खिलाड़ी सपोर्ट में रहते और साहिल दरे भी अब कान मंत्र वहां पर लेते हुए नजर आए। फिर एक बार साहिल तैयार। इस बार रोहित को रोकना काफी नामुमकिन सा नजर आता हुआ। इस बार गेंद जाती भी फाइन लेग रीजन में। स्वीप वहां पर किया, सिंगल मिलेगी। सिंगल के साथ टोटल आगे बढ़ता हुआ 31 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अंतिम गेंद। अभी इस गेंद के ऊपर रोहित गुरुनाथ गरत बड़ा हिट चाहेंगे। क्या बड़ा हिट यहां पर बनता हुआ नजर आएगा। इस टूर्नामेंट में मैन ऑफ द सीरीज के लिए अंतिम मैच तक का स्कोर गिना जाएगा, इसको भी ध्यान में रखना है। फुल टॉस गेंद थी, गेंद हवा में, शॉट खेलने में वहां पर शायद थोड़ा हड़बड़ाते हुए नजर आए रोहित गरत और यहां से पहला झटका लगता हुआ टीम स्माइरा 11 एमवीपी दाक्टित हुई को। फुल टॉस गेंद थी, इस गेंद के ऊपर बड़ा हिट आना चाहिए था लेकिन शायद वहां पर कुछ मिस कर बैठे और विकेट मिलता हुआ साहिल दरे को यहां पर मिलती हुई सफलता। राहुल काटे ने इस कैच को लपका और पहला झटका टीम दाक्टित हुई को लगता हुआ। नए बल्लेबाज नंबर 3 पर आते हुए पिछले मैच के हीरो आदेश पाटिल। पहले मैच में छोटे भाई, दूसरे मैच में बड़े भाई आदेश। फिर एक बार बल्लेबाज से मार्ग पर आते हुए स्ट्राइक रेंज के ऊपर रोहित शशिकांत गरत रहेंगे, जिनका दिन आज काफी अच्छा रहा है। टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 31 रन। अंतिम ओवर फेंकने के लिए गेंदबाजी मार्ग पर स्लिंगा प्रमोद पावशे गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए। प्रमोद पावशे की बात करेंगे, पहले मुकाबले में महंगे साबित हुए थे। किशोर गरत की वो जबरदस्त बल्लेबाजी हमने देखी थी, लेकिन दूसरे मुकाबले में प्रमोद पावशे ने कमबैक किया था, वहां पर एक कमबैक वाला ओवर फेंका था। अब अंतिम मुकाबला है, प्रमोद पावशे इनको अच्छी गेंदबाजी करनी होगी, लेकिन सामने बल्लेबाज रोहित शशिकांत गरत जो निजी बल्लेबाजी कर रहे 24 रनों के ऊपर। गेंदबाज तैयार प्रमोद, राइट आर्म ओवर द विकेट से काफी अच्छा शॉट यहां पर नजर आता हुआ। एक्स्ट्रा कवर रीजन में खिलाड़ी वहां पर कोशिश करते हुए, लेकिन गेंद जाएगी सीमा रेखा के बाहर। वेलकम चौका आता हुआ प्रमोद पावशे की पहली गेंद के ऊपर। 4 की मदद से टोटल आगे बढ़ता हुआ 35 रन स्कोर कार्ड के ऊपर। मैंने कहा था 3 ओवर में 45 रन बनाने होंगे नितलस टीम के सामने, क्योंकि नितलस की बल्लेबाजी भी काफी अच्छी है। इस साल नितलस टीम की बात करेंगे तो जरूर टेम्बिवली टीम को उन्होंने परास्त किया था अपने गांव में। उसके बाद जरूर गोरसई टीम के खिलाफ शायद उनको हार का सामना करना पड़ा था। काफी बड़ी टीम है नितलस भी, और वो भी
काफी मैच कड़ा हुआ था। इस बार देखिए रिवर्स खेलने की कोशिश, बैट नीचे लगी है। आवाज तो जरूर आई थी लेकिन बैट नीचे वहां पर लगी थी। डॉट गेंद की समाप्ति, टीम की टोटल है 35, 4 गेंदों का खेल शेष। शुभम शेटगर, इनको आप ऑन स्क्रीन जरूर देख सकते हैं। इस टूर्नामेंट के आयोजन करता एमजी ट्रॉफी के। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, परफेक्ट मिडल ऑफ द बैट, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर। रोहित गरत रुकने का नाम नहीं ले रहे, एक और बड़ा हिट, शानदार छक्का। बिग मैन जरूर देख सकते हैं आप ऑन स्क्रीन। छक्का आता हुआ, छक्के की मदद से टोटल पहुंचते हुए 41, 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। रोहित शशिकांत गरत, क्या बल्लेबाजी हो रही है इस बल्लेबाज द्वारा। 12 गेंदों में 34 रनों की निजी पारी, टीम की टोटल 41 रन स्कोर कार्ड के ऊपर। इस ओवर की अभी भी 3 गेंदें शेष है। क्या रोहित गरत अपना 50 पूरा कर पाएंगे? 16 अभी भी चाहिए, 34 पे खेल रहे और 3 गेंदें बाकी है। गेंदबाज प्रमोद पावशे महंगे साबित हो रहे, कमबैक करना होगा इस खिलाड़ी को। फुल टॉस गेंद, एक और बड़ा हिट स्क्रीन के ऊपर। दीपक पाटिल सर ने दूसरा कैच इस बार छूटता हुआ। एक पकड़ा था, 500 रुपए तो मिले थे लेकिन इस बार मिस किए। एक और छक्का, टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर पहुंचते हुए 47, 47 और रोहित गरत के निजी 40 रन। प्रमोद पावशे काफी महंगे साबित हो रहे, 4 गेंदों में 16 रन खर्च करते हुए। पहला ओवर अतुल काटे ने फेंका जहां पर 12 रन खर्च किए। दूसरा ओवर साहिल दरे ने फेंका, साहिल दरे ने अपने ओवर में रन किए, खर्च किए टोटल 19। और इस ओवर में प्रमोद पावशे 4 गेंदों में 16 रन यहां पर खर्च करते हुए नजर आ रहे। 47 रन स्कोर कार्ड पर। जरूर दबाव, प्रेशर में वहां पर नजर आते हुए। डॉग स्क्वाड आप देख सकते हैं ग्राउंड के ऊपर, इलाका उनका है ये। इस ओवर के अभी भी 2 गेंदे यहां से शेष। प्रमोद पावशे तैयार है, स्ट्राइक रेंज के ऊपर रोहित। इस बार डंडी गुल होती हुई नजर आ रही है, बल्लेबाज की पारी का अंत होगा। रोहित शशिकांत गरत बैक टू पैवेलियन। जबरदस्त इनिंग, 13 गेंदों में 40 रनों की पारी खेली रोहित गरत ने और टीम की टोटल रन संख्या स्कोर कार्ड के ऊपर 47, 47 रन। अंतिम गेंद, अंतिम गेंद अब शेष है। अंतिम गेंद का सामना करते हुए नजर आएंगे पहले मैच के हीरो आदेश पाटिल के छोटे भाई अंकेश पाटिल। चलिए अंकेश जल्दी आइए, वक्त काफी खर्च हो रहा है यहां पर। अंकेश पाटिल अंतिम गेंद का सामना करेंगे। यहां पर सिंगल आती है तो बनेंगे 48, डबल आती है तो 49 और यदि बड़ा हिट आता है, चौका आता है तो बनेंगे 41, छक्का आता है तो बनेंगे 53, विकेट आता है तो रहेंगे 47। क्या होगा इस गेंद के ऊपर? प्रमोद पावशे तैयार। अंकेश पाटिल के लिए काफी अच्छा शॉट, खिलाड़ी वहां पर साहिल दरे, अच्छा कैच पकड़ते हुए और नो बॉल। अंपायर का इशारा आता हुआ, इट्स नो बॉल, नो प्लस रन आउट है तो 1 रन जरूर मिलेगी। थर्ड अंपायर ओव्हर स्टेप चेक करायचं ना, चला आपण ओव्हर स्टेप चेक करूया। फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजे या चेंडूवरती एकच धाव मिळेल आणि कॅच घेतलेली आहे, सॉरी विकेट आहे। या चेंडूवरती कुठल्याही पद्धतीची रन मिळणार नाहीये।
जे टोटल धावा झाल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 47 आणि 48 धावांचं लक्ष ठेवलंय ते संग्राम 11 जे अनुमान नितलस या संघासमोर. या धावांचा पाठलाग पुढच्या सत्रामध्ये कशा पद्धतीने केलं जाईल ऐकूया पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक दीपकजी पाटील सर यांच्या वाणीमधून. हॅलो, तर जाऊया प्रेझेंटेशन बॉक्सकडे, ज्या ठिकाणी आज ज्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला ते अर्थातच मराठी भाषेमधील एक अप्रतिम समालोचक दिनेशजी पाटील सर बेलोली यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असो यांचे संघटक आहेत, एक शिवभक्त समालोचक पुढे त्यांची ओळख आहे दिनेशजी पाटील सर यांचा सन्मान. त्याचप्रमाणे अमितजी पाटील तारा मराठी आणि हिंदी भाषेमध्ये चांगलं प्रभुत्व त्यांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यांचा सुद्धा आज आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. दोनही दिग्गज समालोचकांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. दिनेशजी पाटील यांचा सन्मान ठिकाणी केला जातोय. त्याचप्रमाणे अमितजी पाटील तारा यांना सुद्धा या ठिकाणी सन्मानित केलं जाईल, ज्यांचा आवाज आज संध्याकाळपासून आपण ऐकत आलो आणि त्यांचा सुद्धा शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल. रमेशजी पाटील यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय, त्यांचा सुद्धा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. थँक्यू. लॉंग चेस आहे, 48 धावा करायच्या आहेत 18 बॉलमध्ये, 3 ओव्हर्स आणि 48 धावा. घाम गाळावा लागेल आजच्या रात्रीमधील हा शेवटचा सामना. सुपर 6 साठी क्वालिफाय होईल एक संघ, निदान 2 बाईक घेऊन जाऊ शकेल या स्पर्धेमधून. 2 बाईक, 1 ट्रॉफी आणि जमलंच तर वैयक्तिक पारितोषिक सुद्धा. वैयक्तिक पारितोषिकासाठी जे पॉइंट्स आहेत ते फायनल पर्यंत काउंट केले जाणार आहेत आणि त्यामुळे सगळ्यांना संधी असेल. फक्त फायनल पर्यंत पोहोचता जर कोणी खेळाडू चुकीच्या पद्धतीनं वर्तन करत असेल तर मात्र त्याला रँकिंगमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाहीये. कधी कधी बऱ्याच वेळेला खेळाडू स्लो खेळतात, कधी कधी मुद्दामून नो बॉल, वाईट बॉल, हे कळतं लगेच. एवढेही कोणी मूर्ख नसतं की जे ओळखता येणार नाहीये. असा कोणी खेळाडू आढळला तर त्याला तिकडेच बाद केला जाईल आणि त्याच्या खालोखाल जो खेळाडू असेल त्याला मॅन सिरीजची बाईक दिली जाईल. आणि आजचा डी पोलमधील लॉट आहे, त्यामुळे डी पोल, ई पोल आणि एफ पोल 3 ग्रुपमधून एक खेळाडू अव्वल स्थानावर जाईल. ई पोलच्या मॅचेस अगोदरच झाल्यात. गव्हाण संघ कालच्या रात्रीमधून या पोलमधून पुढे गेलाय. पहिलाच बॉल, यावेळेस मात्र चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाईड स्ट्रॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर दमदार सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवर राहुल काटेच्या बॅटमधून आलाय षटकार. चा टार्गेट आहे, परंतु नितळ संघ
लढेल या मॅच मध्ये. कमाल खेळ केला नितळ संघाने सुद्धा पहिल्यांदा जीपी स्पोर्ट्स क्लब पुंडे किशोर गरजच्या संघाला पराभूत केलं होतं. त्यानंतर आपण बघितलं तर भैरवनाथ धुतुम आणखीन एक चांगला संघ या स्पर्धेमधून बाहेर काढलाय. आणि खाली जर आपण बघितली मोठी उलथापालथ झाली होती. पहिल्यांदा धाकटी जुई संघानं अष्टबी स्पोर्ट्स सोहळे परंतु मोठी जुई संघ तो चांगला सामना झाला आजच्या रात्रीमध्ये. मोठी जुई संघाला पराभवाचा धक्का दिला. 1 ओव्हरमध्ये 18 धावांची गरज असताना धाकटी जुई संघानं त्या धावा चेस करत ही तिसरी फेरी गाठल्या. या अगोदर या स्पर्धेच्या पहिल्या रात्री आराध्या 11 टाकीगाव हा संघ पुढे केलाय. त्यानंतर कालच्या रात्री ई पोलमधून जो या पोलशी बिलॉंग करतोय मानव सिरीजसाठी काही रुवांश डॉल 11 गव्हाण हा संघ मात्र पुढे गेलाय. रोहितचा बॉल लाऊड अपील लेग बिफोर द विकेट पायचीत सापडलाय आणि पहिला धक्का लागेल. राहुल काटे षटकार मारून मात्र मैदानाच्या बाहेर. फलंदाज होईल बाद पहिला मोठा धक्का. सुरुवात काय धूम धडाक्यामध्ये केली होती. पहिल्या बॉलवर षटकारानं आगाज केला होता परंतु दुसऱ्याच बॉलवर मात्र लेग बिफोर द विकेटचं अपील होती. अगदी प्लम होता समोर. अगदी चेंडू पायावर जर आदळला नसता तर सरळ जाऊन मिडल स्टंप तोडला असता. चांगला निर्णय त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. नीरज राणा बसर आहेत. येणार पॅनल मोठा धक्का आहे. रोहितला फार मोठी सफलता मिळाली. 6-1. तिसऱ्या क्रमांकावर प्रतीक सांगडे. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. पहिल्या मॅच मध्ये 2 षटकार 2 चौकार प्रतीक सांगडेच्या पाठामधून आले होते. आता सुद्धा तशीच गरज आहे खरं तर संघाला. रोहितचा हा बॉल पॅक पिटून बोल करण्याच्या तयारीमध्ये प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. सिंगल मिळाली. 1 रन मिळेल ही प्रतीक या फलंदाजाला खातं उघडेल. धावसंख्या 7 वर. 7 रन ऑन बोर्ड. 48 टार्गेट आहे. प्रत्येक षटकामध्ये 16 धाबा हव्यात. उलटाच बॉल आहे. कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतोय. बॉल जाईल एक्स्ट्रा कव्हर मॉडेलच्या दिशेनं. 4 धाबांकरता चौकार. साहिल दरेच्या पाठमधून येतोय हा चौकार. 11 वर स्कोर पोहोचलाय. प्रत्येक षटकामध्ये 16 करायचे आहेत. हा पहा सुंदर कव्हर ड्राईव्ह पेश केलाय. लढावं लागेल शेवटपर्यंत हा सामना. असा आहे की एक बक्षीस प्राप्त होईल संघ. त्याचमध्ये तिसरा संघ आज सापडणार आहे. पुन्हा एकदा लाऊड अपील लेग बिफोर द विकेट. आणि यावेळेस मात्र फुल लेंथ यॉर्क केलं होतं. रोहित गरतला मात्र मिळेल आणखीन एक लेग बिफोर द विकेटच्या स्वरूपामध्ये सफलता. 11 वर दुसरा धक्का लागलाय. साहिल दरे सुद्धा मैदानाच्या बाहेर. दोनही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवलाय. पहा अगदी पाठीमागचा पाय मागच्या पायावर जाऊन चेंडू आदळला आणि पंचांच्या मनामध्ये कोणतीच आशंका नव्हती. इकडे मात्र पुन्हा एकदा चांगला निर्णय. नीरज सर आहेत. 2 फलंदाज गमावलेत. एक मोठा फटका येतोय. पुढच्या बॉलवर विकेट जात आहे. हे असंच घडलंय या ओव्हरमध्ये. षटकाराला विकेट गेली. चौकाराला विकेट गेली. मोठे फटके खेळायचे की नाही. 11 धावा झाल्यात. एखादी बाउंड्री आली तर सरासरी राखता येईल कारण 16 धावा प्रत्येक षटकामध्ये हव्यात. आणि पहिलं षटक रोहित गुरुनाथ गरत म्हटलं की एक दिग्गज बॉलर आहे. त्याच्या अगेन्स्ट 11 तर निघाल्यात. ट्राय करावं लागेल. कुणाल भोईर नवीन बॅटर आहे. चेंडू जाऊन आदळलाय. लेग बिफोर द विकेट. 3 फलंदाजांना मात्र पायचीत केलंय. तिसरा धक्का दिलाय. कुणाल भोईर सुद्धा शून्यावर बाद होईल.
वन मोर विकेट डाऊन. खातही उघडू दिलं नाहीये कुणाल भोईरला. आणखीन एक मोठी सफलता. वेगात टाकला होता चेंडू, सरळ जाऊन पायावर आदळला. चान्स सुद्धा दिलेला नाहीये तीनही फलंदाजांना. अशा स्वरूपाचं खरं तर पुन्हा एकदा हायलाइट्स पाहतोय, रिप्ले पाहतोय पाठीमागचा. पहिल्यांदा सुरुवातीला राहुल सुद्धा असाच बाद झाला होता. इकडे मात्र अगदी यष्ट्यांच्या मधोमध 3 फलंदाज लाईक बिफोर द विकेट. 11 वर 3 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सूरज घरत दुसरं षटक घेऊन सूरज घरत. 11 धाबा झाल्यात, अजूनही 37 धाबा करायच्या त्या मॅच मध्ये. 2 ओव्हर्स मध्ये 37. मग अशी धुतुमना 2 ओव्हर्स मध्ये 40 धाबांची गरज असताना आजच्या रात्रीमध्ये धाबा चेस केल्या होत्या. सूरजचा बॉल लॉफ केलाय, डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. बॉल हवेत आहे, लॉंग ऑफला फिल्डर उभा आहे. झेल टिपलाय, चौथा धक्का नितळसला. दबाव 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 पाहायला मिळतोय. प्रेशर खाली आहेत संग्राम इलेव्हन जर्मन नितळस टीम. आणि त्याच दबावाखाली मात्र इकडे विकेट्स टाकल्या जातात. मोठ्या धावसंख्येचा खरं दबाव आहे. डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, स्ट्रेट हिट होता. एक सोपा झेल त्या ठिकाणी लॉंग ऑफला. प्रतीक सुद्धा परतलाय. आघाडीचे 4 फलंदाज बाद झालेत. राहुल काटेल, साहिल दरे, प्रतीक, कुणाल, विकास पावशेच्या साथीला आता मात्र नवीन बॅटर अतुल काटे मैदानामध्ये पोहोचलाय. सूरज घरतला पहिल्याच बॉलवर सफलता प्राप्त झाले. खेळाडू कक्षामध्ये थोडीशी चिंताजनक स्थिती पाहायला मिळते. अगोदरच भरपूर धाबा झाल्यात आणि त्यामध्ये सुरुवात पहिल्या बॉलवर षटकारानं झाली होती. पहिल्या 3-4 बॉल पर्यंत ठीक होता, धावसंख्या सुद्धा ठीक होती. फुल टॉस आहे, ऑन साइडला भिरकावून दिलाय. बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. सिक्सर आलाय. पुन्हा एकदा 6 ने धावसंख्या पुढे जाईल. स्कोर मूव्स टू 17 नाऊ. 17 धावा धाव फलकावर. सूरज घरत पहिल्या बॉलवर सफलता, दुसऱ्या बॉलवर षटकार आलाय. फुल टॉस केला होता सूरजनं, त्याचमुळे हा षटकार पडलाय. अतुल काठे आल्या पहिल्याच बॉलवर षटकारानं खातं उघडलंय. 17 धाबा झाल्यात. 17 रन्स, लॉस ऑफ 4. ओ यावेळेस लॉफ केलाय. बॉल हवेत आहे. थोडासा स्टार्ट घेण्यासाठी खरं तर थोडासा आदित्य त्या ठिकाणी होते. आणखीन एक झेल मात्र आदित्य जोशीनं टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. सुरुवातीला जर बघितलं आदित्य जोशी थोडासा अडखळला होता झेल टिपताना. थोडासा अर्ली स्टार्ट घेण्यासाठी थोडंसं उशिरानं सुरुवात केली होती खरं तर झेलसाठी. आणि तदनंतर मात्र चांगला झेल त्या ठिकाणी टिपलाय. 17 वर 5. निम्मा संघ गारद झालाय. अर्धी सेना पॅव्हलियनकडे परतले. हेच घडले मगासपासून. मोठा फटका आला का विकेट्स येतात, मोठा फटका आला का विकेट्स येतात, सातत्याने हेच घडलंय. त्यामुळं प्रत्येक जण आल्यापासून फक्त मोठे फटक्यांसाठी गेलाय. सिंगल डबल्सवर कोणी लक्षच दिलेलं नाहीये.
त्याचमुळे कुठेतरी भागीदारीची सुद्धा गरज असते. प्रत्येक चेंडू तुम्हाला मारायला मिळेलच असं नाहीये. काही चेंडूची वाट पाहायची असते, काही चेंडूची वाट लावायची असते आणि याच खरं तर सूत्रांना मात्र तुम्हाला पुढे जावं लागतं. बीट केला डॉट बॉल दीड धाव चेंडूची सांगता. चांगला बॉल यावेळी सूरज गरजचा डिलिव्हर होत असताना सामना आता मात्र हातामधून निसटलाय. स्पष्ट निराशा नितळ संघाच्या सगळ्याच खेळाडूंच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळते. कारण शेवटच्या आता मात्र 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 31. ओ यावेळी स्ट्रोक चांगला आहे. ऑन साइडला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर भिरकावलं या बॉलला. जाईल सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांकरता षटकार. 23 धावा झाल्यात. लढणं थांबवलेलं नाहीये. 7व्या क्रमांकाचा फलंदाज संकेत पावशेनं षटकार मारून थोडेसे संकेत दिलेत. या सामना मात्र शेवटपर्यंत आम्ही लढू. आजचा रिझल्ट काही येऊ द्या, परंतु आम्हाला मात्र आमचं सर्वोत्तम द्यायचं आहे. 23 धावा, 25 धावांची अजूनही गरज आहे. 25 नीडेड. लास्ट 7 बॉल टू गो. 7 बॉल 25 असं समीकरण. एखादा मोठा स्ट्रोक आला. 19 पाठीमागच्या मॅच मध्ये धाकटी जुईन 18 केल्या होत्या. तुमने 1 ओव्हरमध्ये 25 केल्या होत्या. आजच्या रात्रीमध्येच लेफ्ट केला होता बॉल. आउटसाइड ऑफ स्टंप आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अतिरिक्त रन. 24 धावांची अजूनही गरज आहे. 7 बॉल 24 धावा. ही समीकरणं जुळू शकतात. आज ती जुळलेत. आजच्या रात्रीमध्येच ही इक्वेशन्स पूर्ण होताना आपण सगळ्यांनीच पाहिलेत. 6 बॉलमध्ये 25 धावांची गरज असताना धुतूम जिंकला होता आणि 6 बॉलमध्ये 18 धावांची गरज असताना धाकटी जुई जिंकला होता. आणि तेच समीकरण आता मात्र तुम्हाला पाहायला मिळेल. शेवटचे 6 बॉल 18 धावांची गरज आहे. हा सामना जिंकण्यासाठी 30 धावा धाव फलकावर लढतोय मैदानामध्ये. 16ची सरासरी आहे, परंतु पहिल्या 2 ओव्हर्स मध्ये 30 धावा मॅनेज केल्यात. नॉट बॅड. 15च्या सरासरीने धावा आल्यात नितळसाठी आणि त्याचमुळे मॅच मध्ये काही रिझल्ट लागू शकतात. शेवटपर्यंत सामना सोडायचा नाहीये. जेव्हा आपण रिलॅक्स झोन मध्ये जातो ना, तेव्हाच मात्र प्रतिस्पर्धी संघ त्या संधीची वाट बघत असतो. बऱ्याच वेळा होतं आपण कम्फर्ट झोन मध्ये जातो, थोडंसं इग्नोरन्स होतं मॅचकडे, थोडंसं दुर्लक्ष होतं. त्याच दुर्लक्षामध्ये पटकन सामना कधी कधी निसटतो हातामधून. परंतु नक्कीच संकेत पावशेच्या पाठमधून आलेले 2 षटकार थोडीशी एनर्जी वाढवणारे ठरलेत. ऊर्जा दिले या 2 षटकारांना संकेतच्या. शेवटचे 6 बॉल 18 धावांची गरज आहे. याच धाकटी जुई संघानं मघाशीच अर्ध्या तासापूर्वी याच धावा काढल्या होत्या. 6 बॉलमध्ये 18. मोठी जुई संघाला मात्र मात दिली होती. 6 चेंडूने 18 धावांची गरज आहे. आदेश पाटील, अंकेश पाटीलला मात्र 2 बंधूंनी तो सामना जिंकवला होता. पुन्हा एकदा तेच इक्वेशन आहे. आज धावा चेस सुद्धा झाल्यात शेवटच्या ओव्हरमध्ये. काल शेवटच्या ओव्हरमध्ये धावा डिफेंड झाल्या होत्या. 6 बॉलमध्ये 6 डिफेंड झाल्या होत्या. 6 बॉलमध्ये 4 डिफेंड झाल्या होत्या काल. आज 6 बॉलमध्ये 25, 6 बॉलमध्ये 18 चेस झाल्यात. पुन्हा एकदा 6 बॉल 18. आजच्या रात्रीमधील 3ऱ्या रात्रीमधील शेवटची ओव्हर आहे. अंकेश पाटीलच्या हातामध्ये चेंडू आहे. इतकंही सोपं नसेल. ज्या पद्धतीनं स्पीड गन वेगवान चेंडू टाकलेत पहिलाच मॅच मध्ये अंकेशनं, आणि त्याचमुळे या वेगासमोर मात्र खेळावं लागेल. 6 बॉल 18. पहिलाच बॉल यावेळेस मात्र समोर ड्राईव्ह केलाय मिड विकेट झोन कडे. त्या ठिकाणी सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न आणि हा थ्रो चांगला आहे. दीपेशनं अलगद लावलाय. फलंदाज होईल बाद. नाहक गडी गमावलाय. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज परतेल. विकास धावांचा विकास मात्र करता आलेला नाहीये. या 2 धावा काढायच्या होत्या आणि तिकडेच मात्र घात झालाय. पहिल्याच बॉलवर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज माघारी परतला. शेवटच्या 5 चेंडूचा खेळ बाकी. 17 धावांची गरज आहे. 17 रिक्वायर्ड रिमेनिंग 5 असं इक्वेशन. आयोजकांची सुद्धा थोडीशी पॅकअपची तयारी चालू झाली. रात्रीचे 3:15 वाजलेत. पहिल्या दिवशी 4:30. कालही एवढीच वेळ झाली होती. आज असं वाटलं होतं लवकर संपेल, परंतु 3-4 संघांनी
तर तो धोका दिला आयोजकांना आणि त्याचमुळे या स्पर्धेला आज उशीर झाला. 5 चेंडू 17 धावांची गरज आहे. दिनेश पावशे नवीन बॅटर, 48 धावांचं टार्गेट आहे. लढावं लागेल. सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा लागेल. शांत डोक्यानं विचार करायचा. आईस्क्रीम अप्रोच फार महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. थंड डोक्यानं विचार करायचा. गोलंदाज तयार अंकेश पाटील. वेगवान चेंडू आता पुन्हा लेन ड्राईव्ह केला एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक पोहोचला त्या ठिकाणी. सिंगलच मिळेल. 1 रन. फारसं काही बिघडणार नाहीये. एक धावेनं मोठे स्ट्रोक जर वाचवले या मॅच मध्ये तर धाकटी संघ मात्र विजयाकडे वाटचाल करू शकतो. शेवटचे 4 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. 16 रिक्वायर्ड रिमेनिंग 4 असं इक्वेशन मात्र या मॅच मध्ये येऊन थबकलंय. 4 बॉल 16. प्रत्येक चेंडू मागे चौकार असं इक्वेशन. 400च्या स्ट्राईक रेटनं मैदानामध्ये बॅटिंग करावी लागेल. संग्राम 11 जर्मन नितळस टीमला. समोर स्मायरा 11 MMV धाकटी जुई. 2 संघांमध्ये आजच्या रात्रीमधील शेवटचा सामना. हो इकडे मात्र एज लागले. बॉल सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. दीपेशनं टिपलाय जेल आणि इकडे संपलाय. संकेत पावशेचा के ज्यानं 2 षटकार मारत या सामन्यामध्ये आणलं होतं तोच आउट. तीन चेंडू शिल्लक आहेत. धाकटी संघ आता मात्र मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. रणजी ट्रॉफी डॉट बॉल आणि आता मात्र जबरदस्त शिक्कामोर्तब झालंय. जर चांगले चेंडू पडले तर इथून मात्र फार कठीण आहे आता मात्र नितळस संघासाठी. उद्या एफ फोल उल्वे नोडमधील संघ या स्पर्धेमध्ये खेळतील. NCC उल्वे विरुद्ध बेलपाडा 11 बेलपाडा पहिला सामना बाय. लवकरात लवकर उद्या सामने तुम्हाला चालू करावे लागतील. अपील लाईक बिफोर द विकेट. भन्नाट यॉर्कर वर मात्र विकेट प्राप्त केले अंकेश पाटीलला. आणखीन एक धक्का नितळस टीमला आणि आता मात्र विजयाकडे वाटचाल केले. सुपर 6 साठी क्वालिफाय होण्याची तयारी. इकडे मात्र जिंकणारा संघ निदान 2 बाईक इथून घेऊन जाणार आहे. लास्ट बॉल ऑफ दिस नाईट. अंतिम चेंडू असू शकतो या आजच्या रात्री मधला. पुन्हा एकदा लाऊड अपील झाले आणि इकडे मात्र अपील तर फेटाळून लावले परंतु स्मायरा 11 MMV धाकटी जुई संघ MG ट्रॉफीच्या सुपर 6 मध्ये दाखल. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन. टीम धाकटी जुई संघानं तिसरी रात्र गाजवले आणि MG ट्रॉफीची एक ट्रॉफी MG ट्रॉफी धाकटी जुई गावामध्ये जाईल यावर शिक्कामोर्तब केलंय. अभिनंदन रोहित गरज आणि टीम. 2 बाईक्स कमीत कमी 2 बाईक मात्र आपल्या नावावर केल्यात आणि इथून अजूनही मोठ्या प्रवासासाठी तुम्हाला आम्ही मनापासून शुभेच्छा देतोय. नितळस संघानं सुद्धा फार चांगला खेळ केला आजच्या रात्रीमध्ये आणि त्यांचं सुद्धा आम्ही विशेष अभिनंदन करू आणि पुढच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊ. हार्ड लक टीम नितळस आणि अभिनंदन टीम धाकटी जुई. आणि जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे.
सामनावीर 14 बॉल 40 धावा रोहित शशिकांत घरत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. सामनावीर या पुरस्काराने मात्र सन्मानित केलं जाईल रोहित शशिकांत घरत याला. आणि अभिनंदन स्मायरा 11 MVM धाकटी जुई. सुपर 6 साठी क्वालिफाय झाला. थँक्यू DJ SDC, थँक्यू प्रणयजी मात्रे, थँक्यू NR पॅनल. उद्या संध्याकाळी किती वाजता बॉल पडेल आयोजक कळवतील आपल्याला. परंतु जाऊया मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराकडे. 6:30 वाजता चेंडू पडेल. जोपर्यंत आयोजक सांगत नाहीत तोपर्यंत आपण अनाउन्समेंट करू शकत नाही. 6:30 उद्या 6:30